ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर झालेली आहे। पहिल्या यादीमध्ये एकूण 65 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। या क्षणाची मोठी बातमी, जी बहुप्रतीक्षित यादी होती ठाकरेंच्या शिवसेनेची, ती यादी आता समोर येते आहे आणि पहिल्या यादीमध्ये 65 जणांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली आहे। 65 जणांची नावं या यादीमध्ये डिक्लेअर करण्यात आलेली आहेत। शिवसेनेला साधारण ठाकरेंच्या शिवसेनेला 95, 90 ते 95 जागा मिळतील असा अंदाज होता। अर्थात जागा वाटपाचा फॉर्म्युला अजून अधिकृतरित्या समोर आला नसला तरी सुद्धा पहिल्या यादीमध्ये 65 जणांना ठाकरेंच्या शिवसेनेने स्थान दिलेलं आहे आणि 65 जणांच्या नावाची ही पहिली यादी डिक्लेअर करण्यात आलेली आहे। यामध्ये कुडाळमधून वैभव नाईक यांना उमेदवारी मिळाल्याची सध्या माहिती आहे। या 65 जणांच्या यादीमधून कुडाळमधलं नाव सध्या समोर येत आहे। पहिल्या यादीत वरळीतून आदित्य ठाकरे यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून ही पहिली यादी जाहीर झालेली आहे। त्यामुळे ज्या अपेक्षित लढती आहेत, अपेक्षित नावं आहेत, वरळी आदित्य ठाकरे, कोपरी पाचपाखडीमधून केदार दिघे, जी सध्या हाय व्होल्टेज लढत म्हणून पाहिली जाते। ठाण्यातून राजन विचारे, माजी खासदार राजन विचारे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। तर कुडाळमधून वैभव नाईक हे तिसऱ्यांदा आपलं नशीब आजमावणार आहेत। त्यामुळे कुडाळमध्ये हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे। आजच काही वेळातच निलेश राणे हे हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये त्यांचा प्रवेश होणार आहे। त्यामुळे कुडाळमध्ये ही एक हाय व्होल्टेज लढत आपल्याला बघायला मिळू शकते। ठाकरेंच्या शिवसेनेकडून आता पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामध्ये कोपरी पाचपाखडी हा मतदारसंघ जिथून मुख्यमंत्री स्वतः लढणार आहेत, त्या ठिकाणाहून केदार दिघेंना, जे आनंद दिघेंचे पुतणे आहेत, त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे शिवसेनेकडून। त्याचबरोबर वरळीतून आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत। कोपरी पाचपाखडीमधून केदार दिघे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। कुडाळ आणि मालवणचा काही भाग असणारा जो कुडाळ विधानसभा मतदारसंघ आहे, त्या ठिकाणी वैभव नाईकांना तिकीट मिळालेलं आहे। 40गावमधून उन्मेष पाटील यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे। आजच्या दिवसातली या क्षणाची मोठी आणि महत्त्वाची बातमी, शिवसेनेच्या पहिल्या यादीतील नावं आता समोर येत आहेत। ठाकरेंच्या सेनेकडून पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि या यादीमधून आता महाराष्ट्रातल्या अनेक लढती स्पष्ट व्हायला मदत होणार आहे। यापूर्वी भाजपनं आपली यादी जाहीर केलेली आहे, शिंदेंच्या शिवसेनेची यादी जाहीर झालेली होती, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं देखील पहिली यादी समोर आणलेली आहे। मवियातली ही एक मोठी पहिली यादी समोर येते आहे ठाकरेंच्या शिवसेनेची। या ठाकरेंच्या शिवसेनेतून 65 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। रत्नागिरीतून बाळ माने, गुहागरमधून भास्कर जाधव, राजापूरमधून राजन साळवी, सावंतवाडीतून राजन तेली ठाकरेंच्या शिवसेनेचे हे उमेदवार। तर मुख्यमंत्री शिंदे विरुद्ध केदार दिघे ही लढत सुद्धा आता स्पष्ट झालेली आहे। कोपरी पाचपाखडीमध्ये महाराष्ट्रातली ही एक लक्षवेधी लढत होणार आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध केदार दिघे। त्याचबरोबर वरळीमधून आदित्य ठाकरे यांना सुद्धा अपेक्षेप्रमाणे उमेदवारी जाहीर झालेली आहे। मनसेनी संदीप देशपांडेंना या ठिकाणाहून 2 दिवसांपूर्वी उमेदवारी जाहीर केलेली होती। त्यामुळे वरळीमध्ये सुद्धा एक इंटरेस्टिंग सामना आपल्याला बघायला मिळू शकतो। जोगेश्वरी पूर्वमध्ये अनंत बाळा नर यांना उमेदवारी घोषित झालेली आहे। ठाण्यातून राजन विचारे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। दिंडोशीतून सुनील प्रभू आणि विक्रोळीतून सुनील राऊत यांना उमेदवारी मिळालेली आहे। जोगेश्वरी पूर्वमध्ये देखील उमेदवार ठाकरेंच्या शिवसेनेनं डिक्लेअर केलेला आहे। तर ठाण्यातून राजन विचारे यांच्या नावावर उमेदवारीच्या संदर्भात शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। तर पुन्हा एकदा आपण बघूया कोण कोण उमेदवार डिक्लेअर करण्यात आलेत। वांद्रे पूर्व वरुण सरदेसाई, माहीम महेश सावंत, अंधेरी पूर्वमधून ऋतुजा लटके, कुर्ल्यातून प्रवीण मोरजकर, डोंबिवलीतून दीपेश म्हात्रे यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। महाडमधून स्नेहल जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे।
वरळीतून आदित्य ठाकरे, कोपरी पाचपाखडीतून केदार दिघे, ठाण्यातून राजन विचारे, कुडाळमधून वैभव नाईक. एकूण 65 जणांची ही यादी आहे. ही सर्वच्या सर्व नावं आपण पुढारी न्यूजवर पाहतो आहोत. त्यातली काही लक्षवेधी आणि हाय व्होल्टेज लढती असणाऱ्या उमेदवारांची नावं सध्या आपण स्क्रीनवर पाहतोय. कोकणातलं हे चित्र पहा. गुहागर भास्कर जाधव, रत्नागिरीमध्ये बाळ माने, राजापूरमध्ये राजन साळवी आणि सावंतवाडीमधून राजन तेली यांना ठाकरेंच्या शिवसेनेनं उमेदवारी जाहीर केलेली आहे.